देव नाकारता तू? खुशाल ज्ञानवांची भिंत चाललीच का? तुकोबांचा गाथा तरलाच का? रेड्यामुखी वेद बोललाच का? नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी जगाच्या मालकानं वाहिलंच का? मुक्ताईसाठी परमात्मा आलाच का? चणाईसाठी दळण दळलंच का? हे काय येतं? याच्यापेक्षा मोठं पाप काय माणसाचं? तर संत तुम्हा आम्हाला कळा एवढी पात्रता आपल्यावर व्हायला गुरुची कृपा फार मोठी लागते. उगाच कोणालाही देव आवडत नाही. साधं म्हणणं आहे माऊलींचं, बहुत सुकृताची जोडी म्हणून, हा शब्द लक्षात घ्या, म्हणून सकारात्मक, म्हणूनच देव आवडतोय. उगाच कसा देव आवडेल? आता काही काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो मजा बघून आलो, पटलं नाही. काही काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. खरंच तुमच्या चुकाने हो. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही का? तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या मंडपात तुम्हाला सुख लागत नाही. खरंच तुमचा दोष नाही. माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, तेवढी पात्रताच नाहीये तुमची. भाषा माझी आहे का? नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयांना पावे कोणी. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाड पाप ठाके. मग हित काय? म्हणून तर विनंती, माझं मला कळत नाही म्हणून तर तुमच्या चरणी आलो ना. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. माझं हित तुमच्या माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगलं कळतं. म्हणून मी म्हंटल बाबा न्या मज तेतवरी तिथवर न्या मला, जिथपर्यंत माझा अखंड अधिकार आहे. मी फार संकटात गुंतत आलोय, फार समाजाने त्रास दिलाय. या सगळ्यातनं बाहेर काढायची तुमची जबाबदारी आहे बाबा. पण ही जबाबदारी मला कळली पाहिजे, तेव्हा कुठं मला भगवंताचं नामचिंतन आवडणार आहे. लय लोक शाणी दादा जगातली, फार शाणी आहे. लोकांना विज्ञानाच्या पलीकडे जगाच्या मालकाला स्वीकारायचंच नाहीये. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायला माणसं संतांना देवालाही कलंकित करायला लागली. याच्यापेक्षा मोठं दुर्दैवच काय हो महाराष्ट्राचं? तुम्हाला हा प्रश्न पडतोच कसा की ज्ञानोबांनी भिंत चालवलीच कशी? काहीतरी विचार करा. सर्वज्ञ आहेत ते. त्यांचा अधिकार सांगायला गेलं तर तुमचं आमचं मुख कमी पडणार आहे. वयाच्या 21 वर्ष संजीवन समाधी ज्या व्यक्तिमत्वाची, त्यांचा अधिकार तुम्ही आम्ही कीर्तनकार मंडळी काय सांगणार आहे? ज्यांचं अखंड वैभव चुकीच्या गोष्टीमध्ये गेलंय. आणि खरंच आपण तेवढे अधिकारी नाहीच आहे. आपल्या मुखात देवाचं नाव आहे ना, हे फार मोठं पुण्य आहे. आणि जमेल तसं करत जा. माझी विनंती, देवाचं नाव काही तुम्हाला पाप नाही देणार, पण फक्त चुकीचा दृष्टिकोन ठेवून करू नका. जगाच्या मालकाला सांभाळून समजून घ्यायचं असेल तर स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. फार गोष्टी आडव्या येत आहेत त्याला, फार. मग ही काय संपदा सोहळा, हे आडव्या येणाऱ्या गोष्टी आहेत तर काल्पनिक आहेत, सत्य आहे का? नाहीये. पण माऊली म्हणतात ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. कापडाचा साप आहे, पण थोडा हल्ला की माणसाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. देह माश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, मग तूही मीच. आणि जर तुला माझ्यात चूक वाटत नसेल तर तू चुकतोय हे तरी तुला कळू दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला कळतं. सावध झालो हरीच्या आलो. तर कळत नाही असं काही नाही. माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त तुम्हाला कळतं. खरंच कळतं माऊली. कसं कळत नाही? कळतं. एखाद्या माणसाने सकाळी मांसाहार केला, तो परी चल म्हणावं त्याला पंढरपूरला, येईल का? बोलत जा जरा, येईल असं उग. तुम्ही लय भारी बसता. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझी मजा बघायला आलोय, तू बोल. परीक्षा घ्यायला बसल्यासारखे बसू नका. एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या दादा, बाप म्हणून द्या. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही? कळतं ना मी बोललेलं? पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नजर चांगली ठेवा. असू द्या ना, पोटचीच पोरगी समजा, नाही पटलं तरी होय म्हणा ना, तेवढंच मला भारी वाटत ना. माझा जीव सुखवला तरी बासेल दादा. तुम्ही लय मड्याला बसल्यासारखे बोल असं नका. ऍटिट्यूड मध्ये बसू नका. काही भेटणार नाही तुम्हाला, नाही मलाही नाही. अहंकार करून आजपर्यंत कुणाला काय भेटलं की तुम्हाला मला भेटणार आहे? जाऊ द्या ना, सोडून द्या. म्हणून मोकळेपणाने बसा. सांगा बरं मला, साधं विचारलं मी तुम्हाला, सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरपूरला येईल का? का नाही येणार? कळतं त्याला. तिला की नाही महाराज आज नाही गे, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र होतो का तू? अनलॉजिकल परमार्थ आहे लोकांचा. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान काऊन आणतो. तेवढं कशाला सोडतो? तेवढं मी खात जा बाबा. काही सोमवार गुरुवारच देव बघतो, बाकी थोडे जगतो. तू खामी बघत नाही, तो खामी बघत नाही, असं करतो का? असं नाहीये. जर तुम्हाला मान्य आहे सर्वाघटी राम, तर तुम्ही योग्य पद्धतीनं प्रत्येक वेळी वागणं तितकंच योग्य.
मंदिरात फक्त चांगलं वागायचं, बाकी वेगळं वागायचं. इथं चुकतं ना. पण मी म्हणते वागलात तरी चुकून झालेली चूक मान्य तर करा. तर मी म्हणते आवर्जून केलेली तरी मान्य करा, चुकून झालेली मरू द्या. एखादी चूक जर तुम्ही आवर्जून केली, मुद्दाम केली, तिथं मान्य करा. माणसं मान्यच करायला तयार नाही. तू जगद्गुरु तुकोबारासारखे व्यक्ती माऊलींना म्हणतात मग पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. या काम क्रोधावर तर ज्ञानोबारीने 3ऱ्या अध्यायामध्ये 22 ओव्या सांगितलं, त्याच्यावरच खर्च केला. तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना पाठांतरत असते. जळेविन बुडविती, आगेविन जाळीती, न सांगता कवळीती प्राणी याते. किती ताकद म्हणावी याच्यात. ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला. ताकद बघा. ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंबू रुडविला जगी. हीच ती मंडळी आहे जी आपल्यामध्ये आहे. पण किती ताकदवर आहे. यांच्यासारखी ताकदच कोणात नाही ना दादा. यांची ताकद सांगायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याच्यामुळे आयुष्याचा जेवढा नायनाट झाला तेवढा याच्यामुळेच झाला. आणि एका दिवशी तुका म्हणे अहंकार गेला, देव झाला ना. तो देव होण्यासाठी त्याच्यामधला मीपणा जाणं फार गरजेचं आहे. मीपणा जाणं याचा अर्थ संपदा सोहळा न आवडणं. अर्थ कळतोय तुम्हाला मी एवढं का सांगते त्याचा. मग हे कळण्यासाठी आम्हाला वारी करणं फार गरजेचं आहे. बरं कधी करावी. आपल्याला 4 प्रामुख्याने सांगितलं. चैत्र, माघ, कार्तिक आणि आषाढ. काही नाही जमलं आषाढी. हे आषाढी तरी वैष्णव म्हणलं की 29 उपवास माणसाला बंधनकारक. त्यामध्ये 24 उपवास, 5 पर्व. 24 उपवास म्हणजे 12 महिन्याच्या 24 एकादशी, 5 पर्व वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाने करावे. 20 + 9 वैष्णव. हे करा, जमेल तेवढं करत जा आणि करा. माय मावळे तुम्हाला तर प्रामुख्याने सांगते, यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही संसार जरी केला तरी जगाचा मालक तुमच्या संसाराची राखण जरी करतो. इतकी ताकद तुमच्या संसारात आहे. परमार्थाचा राहू द्या. तुम्ही तर लयच गोड आहे ग माय, लयच. वारीला आलेल्या तुम्ही तर लय गोड आहे ग. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. आपल्यात तेवढाच फॉल्ट आहे. पण तसं तुम्ही खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. तुम्हाला खरं सांगते, जेवढ्या बायका बोलतात त्याचं कारण फक्त तुम्ही. काही लागत नाही बायकोला, काही नाही. 4 शब्द प्रेमान बोलत जा. समाधान नाकारल्यावर स्वीकारत जा. 4 माणसात कधी अपमान करू नका. एकट्यात काय बोलायचं ते बोला. 4 माणसात जो माणूस आपल्या बायकोचा अपमान करत नाही ती बायको त्याच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय सोडत नाही. एवढी ताकद बाईमध्ये असते. फक्त तुम्हालाही नीट वागता. वाज वाटाय वाजवीत जा. तेव्हा तरी आमचं बी कौतुक करीत जा. आमचं सगळं झोप होतं तुम्हाला. हा ना. कीर्तन जाऊ द्या, मरू द्या तिकडे. सगळं झोप. तुम्हाला आम्ही भजन केलं तरी आवडत नाही, कीर्तन केलं तरी आवडत नाही. तुम्हाला आमचं काहीच आवडत नाही. तुम्हाला भक्त वाटतं घरात बसली पाहिजे, 4 माणसात आली नाही पाहिजे तर भारी अवघड आहे. पण नाही का. पण काहीतरी हाही विचार करा. जगद्गुरु तुकोबांच्या अगोदर जिजाईसाठी विठ्ठलाला यावं लागलं हे तर मान्य. जगद्गुरु तुकोबांना 2 बायका. लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात लय फरक आहे. त्यांनी हौसनं नाही केल्या अशा की पहिली बायको रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आई बाबांना हात टाकायचा दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित असलं बेकार. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिकरू झालं. देव बी अशी मजा बघतो. नुसतं ढग आणतो, पाडीत तो काय नाही. पण नुसता जीव घरगुर घरगुर पडतो का काय, पडतो का काय, पडतो का काय. देव लय मजा बघतो मला. शेवटी संयम बघतो. म्हणतो नवणी तातई सेगी आणून धावाया वगैरे कथा सांडणी मार्ग. तुका म्हणे नाही चालत हो तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळेला देव काहीच देत नाही. थोडा संयम ठेवायचा. माणसं काही करतात प्रत्येक गोष्टीला. महाराजाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजांना परवा पाकिट नसतं भेटत. दादा थोडा वेळ लागतो की. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे काय बघता, 24चीच आहे. पण कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. नवल नाही. बाप माळकरी आहे. सुपारीच्या खंड्याचं व्यसन नाही माझ्या बापाला. माझा आजा माळकरी होता. आषाढी एकादशीला मिळाला. माझा पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. जर त्यांनी माळा घातल्या तर मला देव कुठेतरी कृपा करेल की नाही. आणि आजकालची फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतात. म्हातारी माणसं दिसती पर्राय गेली पर्राय गेली पर्राय गेली. अहो पण बाबा काय गेली. बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली म्हणून पर्राय गेली. उगाच थोडी गेली. तुम्हाला काय का दिसलं तुमचं काय चुकतंय बिकतंय म्हणून. हा म्हातारपणाच्या वयात, भजन करायच्या वयात मारुतीच्या वाट्यावर बसून पती खेळता तुम्ही. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही. गुणाचे होय. फक्त पोरच वाया गेली तेवढी. लयच अवघड आहे पण ह्यांचं. आता म्हाताऱ्या बायका दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोर येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आणि किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं, यांना काय झळ लागा लागा मला बागात करीत फिरती होय का माय. ऍक्सेप्टेड, मान्य करते मी. मागच्या पिढीनं सहन केलं म्हणून आम्हाला यश मिळालं हे आम्हाला मान्यच करावं लागेल. हे आम्ही ना करू शकत नाही. करावं
महत्वाचं. माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा हे मान्य न करता चालणार नाही. मान्यच करावं लागेल. पण तुम्हालाही मान्यच करावं लागेल. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. तुम्ही काय ना तिला ज्ञानेश्वरी शिकवणार आहे? हातभर वास सहन होत नाही त्या मिसरीचा. तुम्ही नातीला काय शिकवणार? अहो तुमच्याही हातात ज्ञानेश्वरी असली पाहिजे की नाही माय? पण मी तुम्हाला म्हणते वाचा. बायका म्हणतात ताई कळत नाही हो. नाही कळली तरी वाचा हो. तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी कळावी एवढी पात्रता आहे का आपली? मला सांगा बरं. नाही ज्ञानेश्वरी कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं काय केलं आम्ही? आम्हाला कळत नाही हो. फक्त आम्हाला कळतं की आमचं चांगलं ज्याला कळतं त्याच्याकडे जावं. एवढं कळलं वाच झालं. अजून काय कळायला पाहिजे? आम्हाला कळतं पंढरीला जावं. एवढं कळलं तरी खूप आहे दादा. अजून काय पाहिजे? मग ती जिजाई म्हणजे जगद्गुरु तुकोबांची दुसरी पत्नी. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एकीनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एकीनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा राहिला. त्याही धन्याला स्त्रीचा आदर करता आला, संतांचा आदर करता आला, म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. लोकांना वाटत नाही. लोक जातीवर परमार्थ नेतात. पण खरं सांगू का? हिंदवी स्वराज्य उभा आहे त्याचं कारण फक्त संतांचे आशीर्वाद आहे. नाही तर हे शक्य नव्हतं बरं. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीमध्ये येऊन बसावं. साध्या साध्या सरपंचाला सुद्धा आता कीर्तनात खुर्च्या लागतात महाराजासमोर बसायला. महाराज उभा ती खुर्चीवर मांडीवर मांडी टाकून बुटा घालून आम्हाला सांगतो बोला. ही पात्रता करून ठेवली माणसाने कीर्तनाची. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडी धरून बसले. जगद्गुरु तुकोबांनी घोंगड्या टाकावा. सांगावा राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, मातीत कशाला बसताय? घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं बुवा कळतं आम्हाला एवढं. आऊसाहेबांची शिकवण आहे जोपर्यंत संतांच्या विचारावर चालतोय तोपर्यंत सिंहासन टिकवायचं बळ मनगटात आहे. ज्या दिवशी संतांची बराबरी आणि अनादर करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहणार नाही हे कळतं आम्हाला. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं ही सद्बुद्धी ज्या व्यक्तिमत्वाकडे होती ते छत्रपती झाले हे डोक्यात अखंडित ठेवा. हे शक्य नाही. जगद्गुरु तुकोबांचा आशीर्वाद लागतोच. मग ते हिंदवी स्वराज्य असो तर स्वतःचं वैभव असो. कसा विचार करताय चुकीचा या विषयाकडे? स्त्रीचा आदर करता आला पाहिजे रे. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जाबना मुझे लगता है शिवा के मारों ने बदले क्या लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला समझो बेगम जबान को लगाम दे शिवा के मावल है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं की औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की कदर करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं त्याला ताप कसा आपण. तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चिर गई कल गर्दन सजाऊंगा. ना अमृतवा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो औरत जात की इज्जत करते हैं. किती 2 मिनिटं शांत बसून विचार करा की शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहे आपण. काय संस्कार पाहिजे आपल्याला? काय जगलं पाहिजे आपण? काय स्वाभिमान पाहिजे आपल्या आयुष्यात? क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब करणारी जनावर झालो आपण. कळत नाही असं नाही हो. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. मी म्हणतो पिल्यावर जास्त कळतो. कसं कळत नाही? वारी इथं चालून गर्दी तिथं रंगोळ्याला गाडी चुकून तिकडे गेली. माझा काही दोष नाही बरं. टाकला होता सोपान महाराजांनी. ते मला वाटलंच नाही इकडे रस्ता आहे म्हणून. मी म्हणलं तिकून असेल. तेवढाच एक मुद्दा. म्हणजे खिचडीला राजगिराच्या लाडूला गर्दी असती हे वारीत माहित होतं पण विरंगुळ्याला असती आज कळलं. काय आयुष्य देऊन करताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? या ना इथे आनंद घ्या. करा विचार कधीतरी. मग ती जिजाई जगद्गुरु तुकोबांना लक्षात आली. जिजाई लक्षात आलं तुकोबांच्या पत्नी. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते. गावी तर सोडायची नसते. लक्षात ठेवायचं कुठून कुठं चाललो होतो. मग त्या जिजाई माता जगद्गुरु तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या. पायात काटा मोडला त्यांची. शेतकरी आहेत तुम्ही दादा. शेतकरी आहात ना तुम्ही? प्राऊड फार्मर. शेतकरी आहात कौतुकाने सांगत जा. बाकीचे कसे बोंबलतात? आमदार खासदार अध्यक्ष सचिव चेअरमन माजी सरपंच हे सुद्धा बोंबलतोय. आपण तर चालू आहे ना दास. काय चालू नाही आपण तशी. कळलं त्याला कळलं महाराज.
हुशार आहेत आपण तसे शेतकरी आहेत की दादा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं दादा शेतकरी आहे. तर बाकीचा विषय सोडा, गणित लावा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जहागीरदाराची जास्त? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात मग जोगबाबांची शिक्षण संस्था असू द्या नाही तर बाकीच्या वारकरी शिक्षण संस्था असू द्या, वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जहागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? जहागीरदाराचे, नोकरीवाल्याचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. अरे बरे ना आम्ही तसे. अरे येडा वाकडा सांभाळू बाप, लय चांगला आमच्याकडनं व्हायचं नाही. फाटक्या धोत्रात बाप सांभाळू, पण बापाला बापाच्या घरातच सांभाळ एवढी चांगली अवलाद आम्ही शेतकऱ्याची. अरे कौतुक केलं तर शेतकरीच्या तास काय करतात? तर शेतकरी तुम्ही बरं, वारीला येणारे काय जहागीरदार असतात? जगाचा पोशिंदाच वारी करतो, जगाचा पोशिंदाच आर्मीत असतो, जगाचा पोशिंदा संप्रदायात टिकतो आणि जगाचा पोशिंदाच हे जग चालवतो. हे प्रामुख्याने प्राऊडली सांगा की शेतकरी. तुम्ही शेतकरी दादा. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल मोडतो. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला घाई असेल तर पाण्याने पाय स्वच्छ करतो, घाई असेल तर पाणी नसेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? घाईत शेतकरी काटा कसा बघतो? लाज नका सगळे, थुक्याच लाज. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुक्याच लावायचं असतं. एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावं लागतं. तो काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. असं काय करता? माय आहे ना, जनाबाई वर्णन करतात ना, आमच्यासाठी तूच आहेस की, तुझ्याशिवाय कोण आहे? मायाही तूच, बापही तूच. जनाबाईंचं वर्णन आहे. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. वेळ गेली ना, माऊली सांगतात फार कमी वेळ आहे. हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाखडीत वहे सरे. माशी पंख पाखडायला जेवढा वेळ लावते ना, तेवढा वेळ सुद्धा जीव जायला लागत. एवढा कमी वेळ जर असेल तर आवडे मनासी जावे पंढरीसी. वेळ तोपर्यंत पंढरपूरला जाता यावं. आणि एकदा गेलो ना, मग काय त्याची चक्रपाणी वाटप आहे. तुकोबाराय वर्णन करतात, फळ सांगतात. जगाचा मालक वाडवेळ झाला उभा पांडुरंग, जगाचा मालक वाटप आहे उभा, बेचीची आवडी. त्याला प्रेम आहे आपला विषय, जाणार आहे विषय. तुम्ही पंढरपुराकडे 4 पावलं चाला, पंढरपुराकडे 3 चाला. जगाच्या मालकाकडे तुम्ही पंढरपुराच्या दिशेनं 3 पावलं चाललात ना, 47 पावलं पंढरीचा मालक तुमच्याकडे चालतो. एवढ्या पटीने त्याचं प्रेम जास्त आहे. तुम्ही किती चालायचे? 3. तो किती चालतोय? 47. मग अगोदर कोण येणार आहे? विठ्ठलच तुमच्याकडे येतोय की नाही? फार लवकर भेट होतीये तुमची. बरं, याच्या इतकं पटकन मिळेल असं काहीच नाहीये. बरं, याच्या इतकं सोपंही काही नाहीये. हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, नामसंकीर्तन साधन पय, जळतील पापे, कत्रुना अग्नी मिळे, तैसे नामही केले. एवढी ताकद जर फक्त नामात आहे घ्यायला. अरे तर काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. काय वेळही नाही, फक्त अंतकरण शुद्ध लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. मग इतकी ताकद असेल तर काय हरकत आहे? काही लागत नाही काळ वेळ. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेलं बघा, वारीत न ग विचारून बघा फक्त. मग रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमाने पिला तरी मारणार आहे. भगवंताचं नाम कुठल्याही काळी वेळी घ्या, फक्त भगवंताचं नाम शुद्ध अंतकरणाने घ्या. ते समाधान दिल्याशिवाय राहणार नाही किंवा ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं ताकद ते भगवंताच्या मनात. तू मला माझं करतोय, समरूप होतोय मी. अजून काय सुख पाहिजे मला? अजून काय सोहळा पाहिजे मला? म्हणून काही नको देवा. माझं मन एकाच ठिकाणी धावावं, ती पंढरीची वारी असावी. माझं मन एकाच ठिकाणी रमावं, ती पंढरीची वारी असावी. माझं मन एकाच गोष्टीविषयी तळमळावं, ते स्वरूप तुझं असावं. काही नको, कुठल्याही रूपात मला तू आवडतोस. करारविंदेन मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे
संशय कभी राम बन के भूक जास्त पोचते मला, आधी ती भागवते मग येते दर्शनाला. आणि नियमच आहे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. नवऱ्यालाच विठ्ठल मानणारी बाई कलियुगात भेटली, विठ्ठलाही नवल वाटावं. पांडुरंग परमात्म्याने म्हणावं तुम्ही या भाकरी देऊन आम्ही आहेच जाग्यावर. साधा नाही बरं तो विठ्ठल. ज्या पांडुरंगाकडे तुम्ही चाललाय, जी वारी करताय, तो भेटायचा एवढा साधा नाही बरं. त्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली तरी दर्शन मिळेलच. असं इतका अशक्य असणारा विठ्ठल जिजाबाईसाठी थांबला. तुकोबांना भाकरी देऊन जिजाई पाठीशी आल्या. विठ्ठल जाग्यावरच. जिजाईनं म्हणावं देवा आमच्यासाठी थांबले. हा ना म्हणे आता तरी काटा बघू द्या आम्हाला. जिजाईंचा पाय जगाच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असून त्या माय माऊलीच. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. कदाचित विठ्ठलालाही एका थुक्यात दिसला नसावा. त्याने हे 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचाच्या बायकोला मात्र फारच झोंबलं. पंढरपूरची नाही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सीधे हाल बुडी तिला रागाला. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावी काकुलती. त्या लक्ष्मींना रागाला. का हो म्हणे विठ्ठला. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. त्रैलोक्य तुमच्या इशाऱ्यावर चालतं. विश्वोत्पत्ती आधी हे तवे विश्वाची उत्पत्ती तुमची. तुम्ही निर्गुण निराकार, तुम्ही निर्गुण साकार आणि तुम्ही सगुण साकारही. निर्गुण निराकार म्हणजे जो ठाई ठाई ब्रह्मस्वरूप वसलेला आहे. निर्गुण साकार म्हणजे ज्याने एका कारणासाठी धर्माच्या रक्षणासाठी जन्म घेतलाय. आणि सगुण साकार म्हणजे जो सगळ्यासाठी समान आहे ते स्वरूप म्हणजे विठ्ठलाचं आहे. वर्णन केलं जातं नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमोपा पांडुरंगा. अपार अमोप म्हणजे जो सगुण साकार आहे, जो प्रत्येकासाठी. माऊली म्हणतात ना तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप कुठलंही रूप घेशील पण आमचं संकट निवारायला जो विसरत नाही तो पांडुरंग. म्हणून विठ्ठल कुळीचे दैवत. म्हणून कृष्ण माय कृष्ण बाप हे जे वर्णन आहे, तूच माझा बंधू तूच माझा मायबाप हे जे वर्णन आहे हे सगुण साकार स्वरूपासाठी आहे. म्हणून तर तुझ्यासाठी हे कौतुक आहे. मग स्वरूप कुठलंही असू दे तू आहेस ही जाणीव आम्हाला असली पाहिजे. रखमाईंना राग आला. का हो म्हणे विठ्ठला सगळं विश्व तुमच्या इशाऱ्यावर चालतं. अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसत ना. एवढं तुम्हाला कळतं की वारीत आलाय तुम्ही. विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे माय माऊल्या? खरंच आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा सुद्धा माझ्या पुढे. बायको लेकरा अण्णांना करून मेली तरी कधी मला दोष नाही किंवा माझ्यावरचं प्रेम कमी केलं नाही. काळ कुठलंही असू दे अखंडितपणे विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व माझ्या पदरात पडलं. विचार केला ज्या तुकोबाने माझ्यावर एवढं प्रेम केलं त्या तुकोबावर जिनं प्रेम केलं तिचा अधिकार काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार. जिजाईचा काटा विठ्ठलानं काढला मग काय गरज आहे संपदा सोहळा. जर एवढं परमात्मा करत असेल तर ना आवडे मनाला लागल अटकळा. एवढं काही सगळं ऐकलं आता वाटलं हे सगळं खोटं आहे. जर विठेवरचा मालक माझ्यासाठी येत असेल करा विचार. जिजाईचा काटा विठ्ठलानं काढला. माय बाप तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. अंगावर नाही घालणार ते. नेलं तर कडन जातील नाही तर थांबतील. एवढा विचार करू नका. आपली जिंदगी ह्याच्यातच गेली. आपलं सोडायचं लोकांचं बघायचं. इथं तुमच्यासाठी चाललंय पण काही म्हणा हे ते बदलत नाही बरं. काही तुम्ही आपल्या ताटातलं गाडो सोडतात लोक आणि लोकांच्या ताटातली माशी बघितल्याशिवाय मजाच येत नाही आपल्याला. पण सगळ्याच्या मानावर येऊ पण असं काय आठवं आश्चर्य होतं तुम्हाला पुन्हा दिसलं नसतं. नाही सांगा मला लयच अवघड आहे. ट्रॅक्टर आहे इमान बी नाही. कोसळलं असतं तर मी बी बघितलं असतं. ह्या सवयीमुळे आपल्याला पंढरीला जाऊन बी मजा नाही बघा.
आपला निमाजी पंढरी तर निमाजी वाटलेल्या राजगिऱ्याच्या लाडूत आहे. आपलं लईच अवघड आहे बघा. हा ना, आपली बुचकी डोक्यावरच आहे देव, काही फायदाच नाही होत आहे आपला. आणि पुन्हा माणसं म्हणतात देवान मला दिलं नाही, असलं वागून लय अवघड आहे आपलं. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, असलं वागून नका तू देवासमोर नाचला. विचित्र पद्धत आहे लोकांची परमार्थाची. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही, आधी सांगणाराच हाना. कसं बरं डोकं तरी कसं लावता सांगा बरं मला. अहो तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही हो. शाण्याला कळलं. लयच अवघड आहे तुमचं, लय अवघड आहे तुमचं. म्हणजे कसं आहे ना, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तन करणारी नालायक आहे. लयच बेकार आहे तुमचं. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही तू बाप ठोकला. नका राव असं करू. काय म्हणजे काय पण हे जगणं झालं तुमचं. मला पाया पडते बाबा तुमच्या, जरा विचार करा कुठल्या तरी गोष्टीचा. द्वैताची झाडे गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. कसं काय शक्य आहे. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावच नाही तुमचं इथं. मज्जा म्हणून वारी करून चालत नाही हो दादा. नियम आहे म्हणून करावी माणसानं, पण नाही जमत तर राहू द्यावी. पण उगा राजगिऱ्याच्या लाडूसाठी खिचडीसाठी करूच नाही वारी माणसानं. अहो हात तुमचा महागच नाही. अहो पिशवी भरली तरी द्या 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 द्या. थांब की बाबा, भरली ती पिशवी भरून डोक्यावर तरी घेतो म्हणजे कसला सोहळा म्हणायचा हा. हे नका करू. आपल्याला सकाळ संध्याकाळ बरं नाश्ता आहे, जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे, हाय ना आपल्या दिंडीत. ज्याला नाही त्याला घेऊ द्या ना. गरज आहे त्याला माणसं पुरुष दिना. आपल्याकडे किती असलं तरी माणसाला कमीच वाटायला लागलंय. लयच माणसं पण, आणि जी काय ती बी माणसं करतात म्हणजे पुण्यासाठी करतात असं नाही हो. दिखाव्यासाठी करतात ती माणसं. त्यांचं तरी काय मला सांगा बरं. देश काल पात्र पाहून दान करावं माणसाने. आवडींचं वर्णन आहे. जर सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे तुझे बहुते सन्मान योगे तर दानम सात्विकम श्रुतम. एका माणसाने लाखो माणसाची पंगत घातली हो, लाखो माणसाची. मी म्हणलं काय माणूस आहे, लाखो माणसं जीव घातली. प्रत्येक माणसाला गण लावायचा मगच जीव घालायचा. मी शेजारच्याला म्हणलं काय मोठ्या मनाचा माणूस आहे. शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका, लय मोठ्या मनाचा नाही, उगा इलेक्शन जवळ आलंय म्हणून कुठे आणि गण लावतोय म्हणजे आल्याला पुन्हा जीव निघून गण लावून खाऊ घालते. म्हणजे कळावा ना आल्यावर दुसऱ्यांना. नका ना दादा, कशाला असं तरी नकोच बाबा या विषयाकडे. ज्या दिवशी आम्हाला कळेल की तो अखंडितपणे तोच आहे बरं का, दुसरा नाही, परमात्माच करतोय. मग ते वैभव असू द्या, नाव लौकिक असू द्या किंवा संपत्ती असू द्या, पैसा कमवू नये असं मत नाही. पैसा खरंच कमवावा, पण कसं आहे ना, पैशाला किंमत आहे बरं कशाला. पैशात लई किंमत आहे. आज काय करता प्रकाश नारायण महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चला त्याला तर तोही मूर्खच आहे. मग काय हरकत आहे, वापरा ना. त्याला बरं आदली वाडी वाजवता कुठं आणि तो समोर आदली वाजवायची गाडी ब्रँडेड पाहिजे ना दादा. कमवावा लागतो पैसा. विचार करू नका असं की आम्ही चांगलं म्हणजे आम्ही चांगले कपडे घालू नये, आम्ही सोनं नाणं हातात गळ्यात. लोक लई चित्र येते. ही जी म्हण आहे ना डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हा नोकरी सरकारी असेल ना, पोरगा किती बी काळा भंगारान ढोला असू द्या, बायको गोरी आणि नाजूकच भेटती. असं काय करतात. बाकी तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असू द्या, खिशात दमडी नसू द्या, नाही तर पुरीच्या पाया पडावं लागतं. तू तरी वय सगळ्यात झालंय, माझं बी होती जगाल तरी. परिस्थिती नाही ही समाजाची. तर काय पैसा देऊन तरी तुम्ही पोरींचं चांगलं केलं, काय परिस्थिती आजची. तर मी कायम सांगते, जो बाईच्या पैशाची अपेक्षा करतो ना, तर मी नाही म्हणत, मी म्हणतच नाही. शास्त्राचं वर्णन आहे. शास्त्र सामर्थ्याने सांगतं, जर तुम्हाला योग्य म्हणून जगायचं असेल, उत्तम पुरुष म्हणून जगायचं असेल, उत्तमं स्वर्जितम धनम मध्यमं पितु अर्जितम आधम भातृवित्तश्च स्त्री वित्त आदमादम. स्वतःच्या कष्टावर जगणारा उत्तम पुरुष मानला जातो. बापाच्या जीवावर जगणारा मध्यम आहे, भावाच्या जीवावर जगणारा आधम आहे, आणि बायकोचा रुपया घेणारा आदमाधम आहे. हे जर हिंदू शास्त्र आहे तर विचार तरी कुठला करता तुम्ही. काहीतरी डोकं चलवी जरा. तुम्हालाही सांगते हो, असं घरात पोरगी ना फार श्रीमंताच्या घरी द्यायची अशी अपेक्षा करू नका. 3 गोष्टी फक्त मी लेख म्हणून सांगते तुम्हाला. पोरगा निर्व्यसनी असावा पहिलं.
स्वाभिमानी असावा, साहेबाची हांजी हांजी करणारा नसावा, झेंडी घेऊन फिरणारा नसावा पोरगा. घेतला तर फक्त भगवाच. बाकीचे झेंडे आहेत ना, यांना पेटवणारा असावा, स्वाभिमानी असावा पोरगा, लाचार नसावा बायकोकडे मागणारा. प्रथम निर्व्यसनी, द्वितीय स्वाभिमानी आणि तृतीय स्वतःच्या माय बापात पांडुरंग बघणारा असावा. अर्धी भाकरी शिळी देईल तुमच्या पोरीला पण सुखानं जगेल. किंमत असेल त्याला धर्माची. लय पैसा पैसा कमवा ना, तो कमवेल पोरगा एक ना एक दिवस पैसा. विश्वास नाहीये तुमचा. वाईट काळात तुम्ही एखाद्याला साथ देऊन बघा, चांगल्या काळात तो तुम्हाला कधीच विसरणार नाही, कधीच नाही. मी सोपान महाराजांना, प्रकाश महाराजांना, आमचे संतोष महाराज असू द्या, गणेश महाराज, कुणी असू द्या, मी या माणसांना मानते याचं कारण आहे, खरंच याचं कारण आहे. मी ती पोरगी आहे जी मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली. आज मी तो उभाच नसते, माऊलींची आण घेऊन सांगते. अवघड आहे जगणं समाजात, लय अवघड आहे. काय करता तुम्ही? अरे ज्या दिवशी पोरीनं काय घातलंय याच्यापेक्षा काय सांगते याच्याकडे लक्ष दिलं ना, तर तुमच्या पोरी सुखूच उठू झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या पोरी कर्तृत्ववान झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त बाकीच्या पोरींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. फक्त पोटची पोरगी म्हणली तुम्हाला माय येतील, लोकांची म्हणली की नजर बदलते तुमची. एवढं सोडा फक्त जरा या विषयाकडे. चला नको देवा, हे चुकीचं आहे ना. ज्या गोष्टीनं मला अहंकार यायला लागलाय ना, नकोच, मान्यच नाहीये मला ते. तुझ्या दारी यावं, अखंडितपणे वैभव सांभाळावं, एवढं जरी मला करता आलं ना, संपत्तीवान आहे. मग हे जे माणसं दान करतात हे दिखाव्याचं दान झालं. आमचा जो परमार्थ तो दिखाव्याचा परमार्थ झाला, सोहळ्याचा परमार्थ झाला, संपत्तीचा परमार्थ झाला. तो नाही करायचा मला सोहळा नाही करायचा आहे. मला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करायचं आहे, म्हणून मला पंढरीची वारी करायची. आणि ही पंढरीची वारी करायची असेल, जगाच्या मालकाला मला आत्मा समर्पित करायचा असेल, तर मी काळालाही हरवलं पाहिजे. आणि मला जर काळाला हरवायचंय तर मी एवढा सामर्थ्यवंत असलो पाहिजे. अरे ज्या दिवशी गळ्यात माळ घातली ना, त्या दिवशी मृत्यूचं भय नाही वाटलं पाहिजे, एवढं सामर्थ्य माझ्या मनगटात असलं पाहिजे. तर वैष्णव आहे. आणि हा वैष्णव होण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय जे सांगतात ते नाकारता आलं पाहिजे. म्हणजे बाह्यांगाचं सुख आहे ते नकोच मला विठ्ठला. जर पाहिजेच असेल मला तर मला फक्त पंढरीची वारी दे. आणि ही वारी करण्यासाठी या गोष्टी नाकारता याव्या तेव्हा नकोच. माझ्यासाठी दसरा दिवाळी तुझ्या महासण सखे संतजन भेटत. आमच्यासाठी नामदेवराय म्हणतात ना, जोगाचे राज्य आम्हा नित्य दीपवाडी, आम्हा नित्य दीपवाडी. विष्णुदास नामा विष्णुदास भारी ओ वारी. तुझ्या दारी आलो की सावध होतोय मी, सावध झालो की अखंडितपणे वैभव मिळतोय मला. पण हे वैभव मिळवण्यासाठी मला जे नाकारायचं आहे अभंगाचं प्रथम. तुझ्या दारी आनंद खऱ्या सोहळ्याचा आनंद कळला. आता कुठे धावे म्हण तुझ्या चरण देखणी हा भाग गेला शिण गेला. सगळ्यात विचित्र म्हण त्याला देवाकडे नेणं एवढं सोपं नाही, पण एकदा गेलं ना हे फार विचित्र आहे. विवेका ते बोलवी संतोषाशी चाड लावी, पैसे जे तरी हिंडवी राही. इतकं विचित्र असणारा मन एकदा देवाचरणी गेलं ना मग कुठे जात नाही बाबा. पण तुझ्या चरणी येण्यासाठी तेवढं सामर्थ्य लागतं. आणि एकदा तिथे आलो ना मग काय म्हणे वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवाची झाली. मी राहिलोच नाही रे. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. म्हणून तुझं झालं आणि मी आपोआप तुझं होत गेलो. आता तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. नाम स्वरूपी फरक राहिला. नामस्वरूपी म्हणून तर म्हटलं जातं तुका तुका से तुकाराम, दो अंग एक नाम, एक का से तो भंग हुआ, एक का से तो अभंग. अनगड शहांचा अभंग आहे हा. अनगड शहा सांगतात मी रामात आणि तुकारामात फरक समजत नाही. मला तर रामापेक्षा तुकाराम श्रेष्ठ वाटतात. रामाचा सेतू काही कालांतराने बघला तरी, पण आमच्या तुकारामांचा गाथा सेतू आजही वारकऱ्यांना तारवतो. एवढी ताकद त्या अभंगांमध्ये असेल. काय रामात आणि तुकारामात वेगळं आहे. ही अवस्था जर पंढरीला गेल्याने होत असेल तर बाकीचा संपदा सोहळा आवडणं याच्या इतकं मोठं दुर्दैव काय. मग आम्हाला पंढरी आवडतं. तिथं गेलो ना एकदा त्याचं भजन केलं ना सावध होतो आम्ही, जागे होतो. उठा जागी भाडी आता स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवा सुख व्यथा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती.
आलं